हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर मॉर्निंगची सुरुवात एकदम छानपैकी झाली आहे. तर मॉर्निंगचा आज जडचा डाईट होता, म्हणजे ज्यूस होता, आवळा ज्यूस. आता जोपर्यंत फ्रेश आवळा ज्यूस भेटते तोपर्यंत तर घ्यायलाच पाहिजे. हेल्थसाठी पण चांगला आहे, स्किनसाठी पण चांगला आहे, आपल्या हार्टसाठी पण चांगलं आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं आता कवळवून मस्तपैकी आहे मॉर्निंगच्या टायमिंगचं. तर हे थोडंसं 10 मिनटं तर मी बसतेच. तर कंटाळा करतो आपण घरचे कामं, तेच परत विषय घरचे कामं आणि ते कंटाळा. तर मी बिलकुल कंटाळा करत नाही. पहिलं कंटाळा करत होते तर खूप इश्यू व्हायचे. कंटाळा, दिवसभर कंटाळा, म्हणजे एक 5 मिनटाचा कंटाळा, दिवसभर कंटाळा येणे, न फ्रेश वाटणे, हे ते सगळं. तर नेहमी मी म्हणजे ते ज्यूस वगैरे चालू आहेत, फ्रूट्स, आणि त्यानंतर 10-11 नंतर जेवण रेग्युलर आपलं जे आहे ते. एवढं पण काय डाएट फॉलो करत नाही. हेल्थ पण आपली खूप म्हणजे नाही का, एकदम वजन पण घटवणं चांगलं नाही आहे. आपल्या हाईटच्या हिशोबाने वगैरे वजन वगैरे आपलं पाहिजेच. आणि त्यानंतर मला तर वाटते असं 10 मिनटं तरी आपण रिलॅक्स असं मांडी घालून बसणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर ही एक्सरसाइज ही चालूच आहे. परत ह्याच्या म्हणजे ही अशी एक्सरसाइज करायच्या अगोदर थोडंसं डीप ब्रीथिंग, तर श्वासाचं पण आपण करायलाच पाहिजे एक्सरसाइज. तर थोडं 5 मिनटं कपालभाती करून, परत प्राणायाम करून पण अशी 5 मिनटं मी, म्हणजे 5 आता दाखवत नाही आहे मी व्हिडिओमध्ये, अशी 5-5 मिनटं मी देते स्वतःसाठी. तर मॉर्निंगला कंटाळा येतो, कधी घरचे कामं जास्त असतात त्यामुळे. आणि ब्रीथिंगची एक्सरसाइज पण खूप छान, मला तर खूप म्हणजे छान वाटतं. 5 मिनटं तरी आपण रेग्युलर करायलाच पाहिजे. तर मी पहिलं असं दम लागायचं, पण मी नंतर पाहिलं, एक चांगला व्हिडिओ मी पाहिला, तर त्याच्यामध्ये थोडा हाफ श्वास घ्यायचा, नंतर पूर्ण, नंतर सोडायचं. हे खूप मला बरं वाटलं. आणि त्यानंतर मग हे आपले मसल्स क्रॅम्प्स वगैरे येतात, असं गोळा वगैरे पायाला येतो, त्यामुळे हे पायाचे पण चालू आहेत एक्सरसाइज. असं हे नेहमी मी सकाळचं मॉर्निंगला थोडंसं आपलं रक्त पण, म्हणजे नाही का, एकदम पायामध्ये असतं रक्त पण, आपण दिवसभर स्टँडिंग काम करतो, तर त्यामुळे हे थोडंसं हे असे मॉर्निंगच्या टायमिंगला मी फॉलो करते. आणि त्यामध्ये पण चेस्टसाठी पण ही तर एक्सरसाइज कंटिन्यू चालूच आहे. ही एक्सरसाइज तर चालूच आहे. ही वाली खूप रिलॅक्स फील होतं ह्यामुळे. तर हे कंटिन्यू म्हणजे डेली रुटीनमध्ये चालूच आहे. घरचे काम तर खूप फरक पडलाय ह्यामुळे. नो जिम, नो कुठं जाणे येणे. मॉर्निंगला बरेच कामं असतात, घरचे कामं असतात, तर बाहेर एक्सरसाइज करायला, वॉकिंगला पण वेळ भेटत नाही. तर आपण वेळ म्हणजे काहीतरी स्वतःसाठी पण वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तर हे 15 मिनटं, 5 मिनटं ऊन घेणे, 5 मिनटं श्वास काय मीन्स ब्रिथिंगची एक्सरसाइज करणे, आणि थोडेसे आपले मूव्स वगैरे. तर हे मी माझ्या रुटीनमध्ये फॉलो करते. तर ओके फ्रेंड्स, तर मला वाटते सगळ्यांनीच फॉलो करायला पाहिजे, जे बिझी आहेत घरच्या कामामध्ये, आणि मग हेल्थ इश्यू वाढतात, तर ते नाही व्हायला पाहिजे मला वाटतं कुणालाच लाईफमध्ये. त्यामुळे मी हे व्हिडिओ वगैरे पोस्ट करते. तर कसे वाटतात व्हिडिओज, नक्की लाईक कमेंट नक्की करा फ्रेंड्स. ओके, थँक्यू सो मच, बाय.